राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस. हा वाढदिवस मागील वर्षीपर्यंत राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहाने थाटामाटात साजरा केला जायचा, परंतु अतिशय दुर्दैवी अशा अपघातामध्ये अजितदादा पवार यांचं निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्र हा अजितदादासारख्या लोकाभिमुख, कार्यतत्पर आणि सर्व क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या लोकनेत्याला त्या ठिकाणी मुकला आहे. यावर्षी 22 जुलै ते 28 जुलै संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी साहेब यांच्या आदेशाने 22 जुलै ते 28 जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये जनसेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आदेश हे प्रांताध्यक्षाकडनं सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने 22 जुलै ते 28 जुलैपर्यंत आम्ही अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार या पक्षाचे कार्यकर्ते हा जनसेवा सप्ताह त्या ठिकाणी साजरा करणार आहे. 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान प्रत्येक दिवशी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये, आपापल्या सर्कलमध्ये त्या ठिकाणी आरोग्यविषयक, महिलांविषयी, त्याचबरोबर शेतकऱ्यांविषयी आणि एकूणच आपल्या परिसराचा त्या ठिकाणी विकास व्हावा, आपल्या परिसरामध्ये सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या तळागाळापर्यंत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्या, यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन 22 जुलै ते 28 जुलैच्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्या अनुषंगाने 12 जुलै रविवार, या रविवारी अंजनी बुद्रुक जिल्हा सर्कलमधील जे प्रमुख गाव आहे लोणीगोळी, या लोणीगोळी गावामध्ये एक शिबिर त्या ठिकाणी आम्ही आयोजित करतो आहोत. या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेमध्ये नवीन ज्यांना अर्ज करायचे आहेत अशा सर्व नागरिकांना, अशा महिलांना, अशा लाभार्थ्यांना 12 जुलै रविवार या दिवशी लोणीगोळी येथील मठ संस्थांमध्ये जे शिबिर होणार आहे, त्या शिबिरामध्ये मोफत त्या ठिकाणी संजय गांधी निराधारचे जे काही प्रस्ताव अर्ज आहेत, श्रावणबाळ योजनेचे प्रस्ताव अर्ज आहेत, ते आम्ही मोफत लोकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहे. त्याचबरोबर ज्या राशन कार्ड धारकांना त्यांना राशन कार्ड मिळालं आहे, परंतु या राशन कार्डावर ज्यांना धान्य मिळत नाही, अशा धान्य न मिळणाऱ्या राशन कार्ड धारकांना त्यांच्या राशन कार्डावर धान्य मिळावं, यासाठी जो काही अर्ज लागतो आणि त्या अर्जाला ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी लागतात, जे कागदपत्र लागतात, त्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी म्हणून या 12 जुलैच्या शिबिरामध्ये आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. नव्हे तर ज्यांना राशन मिळत नाही अशा राशन धारकांना त्या ठिकाणी राशन मिळालं पाहिजेत, यासाठी प्रत्यक्ष अर्ज भरून ते सगळे अर्ज तहसील मेकर कार्यालयामध्ये आम्ही समाविष्ट करून त्यांना राशन मिळवून देण्याची जी काही प्रक्रिया आहे, जी काही त्यांना आवश्यक लागणारी जी काही मदत आहे आणि त्याच्यासाठी योग्य जे मार्गदर्शन आहे ते आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. अनेक वर्षापासून एक पत्त्याचा प्रूफ किंवा त्याला ॲड्रेस प्रूफ म्हणून म्हणतो, असं राशन कार्ड मिळालं आहे, परंतु या राशन कार्डावर धान्य मिळत नाही. त्याला कारण असं आहे की पुरवठा विभागाकडनं, राज्याच्या पुरवठा विभागाकडनं तहसीलला तो इष्टांक प्राप्त नाही असं सांगून अशा राशनधारकांना राशन मिळण्यापासून जे काही वंचित ठेवलं जात होतं, तर हा इष्टांक त्या ठिकाणी मेकर तहसीलला प्राप्त झालेला आहे. अनेक लोकांना हा इष्टांक नेमका काय हे कळत नाही, परंतु या इष्टांकाचा थोडक्यात अर्थ जर असा काढला तर ज्यांच्याकडे ऑलरेडी राशन मिळणारे काही कार्ड आहेत आणि बऱ्याचशा लोकांकडे फक्त नाममात्र ॲड्रेस प्रूफ म्हणून असणारे जे काही राशन कार्ड आहेत त्याच्यावर धान्य मिळत नाही आणि राज्य सरकारकडनं किंवा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडनं तहसीलला तशा पद्धतीचा इष्टांक मिळत नाही. त्याच्यामुळे हे सगळे राशन कार्ड धारक अन्न मिळण्यापासून, धान्य मिळवण्यापासून वंचित राहतात. परंतु हा जो इष्टांक आहे, हा विशिष्ट एक नंबर त्या ठिकाणी प्रत्येक तहसीलला प्राप्त होत असतो. तसा इष्टांक सध्या मेकर तहसील कार्यालय पुरवठा विभागाला प्राप्त झालेला आहे. आपल्या मेकर तहसीलची मागणी जी आहे ती 20,000 इष्टांकाची आहे, परंतु अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय यांच्याकडनं मेकर तालुक्याच्या सर्व नागरिकांसाठी केवळ 3,000 इष्टांक प्राप्त झालेला आहे. आज 8 तारखेपर्यंत जवळपास 1,500 त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले आहेत आणि इष्टांक हा 3,000 पर्यंत आहे. या 1,500 अर्जामध्ये 500 अर्ज जे आहेत हे पात्र नाही आहेत, कारण ज्यांच्याकडे जमीन आहे, ज्यांच्याकडे काही आर्थिक सुबत्ता आहे, असे लोक या इष्टांकामध्ये बसणार नाहीत. परंतु जवळपास 1,000 पात्र अर्ज सध्या तहसीलमध्ये आज 8 तारखेपर्यंत प्राप्त झाले आहेत. अजूनही 2,000 लोकांना त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर या इष्टांकाच्या मर्यादेप्रमाणे, 3,000 इष्टांकाच्या मर्यादेप्रमाणे आणखी 2,000 लोकांना धान्य मिळण्याचा स्कोप आहे. परंतु परिपूर्ण अर्ज जोपर्यंत तहसीलमध्ये केला जात नाही आणि या अर्जाची स्क्रुटिनी, या अर्जाची तपासणी, चौकशी झाल्यानंतर जे पात्र राशन कार्ड धारक आहेत अशा राशन कार्ड धारकांची लिस्ट होत नाही, तोपर्यंत त्यांना धान्य मिळणार नाही. अनेक लोकांना एक तर ही इष्टांक नावाची संकल्पनाच माहित नाही, किंवा मग आता इष्टांक प्राप्त झाला ही गोष्ट तालुकाभर लोकांना अजून माहिती झालेली नाही. परंतु 3,000 इष्टांक त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि या इष्टांकामध्ये आपला समावेश करून घेण्यासाठी आपलं स्वतःचं राशन कार्ड
त्या राशन कार्डमध्ये असलेले जे काही आपले कुटुंबीय सदस्य आहेत त्या प्रत्येकाचं आधार कार्ड, त्याचबरोबर आपला जो काही राशन दुकानदार आहे त्या दुकानदाराचं एक प्रमाणपत्र, आणि महत्वाचं म्हणजे आपलं उत्पन्नाचा तहसीलचा दाखला, तहसीलदाराचा दाखला हा त्या गोष्टीसाठी आवश्यक आहे. 12 तारखेपर्यंत मी लोणीजवळी येथील सर्व नागरिकांना ज्यांच्या राशन कार्डवर त्या ठिकाणी राशन मिळत नाही, धान्य मिळत नाही, अशांना विनंती करतो की आपण उत्पन्नाच्या दाखल्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करावा. तहसीलदाराच्या सहीचा उत्पन्नाचा दाखला मिळवावा. त्याचबरोबर आपल्या राशन कार्डमध्ये असलेले जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांची एक आधार कार्डची झेरॉक्स आणि एक तो अर्ज जो आम्ही 12 तारखेला त्या ठिकाणी या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पुरवणार आहे, तो अर्ज, एवढा सगळा अर्ज भरून आम्ही स्वतः जेवढे अर्ज जमा होणार आहेत हे तहसीलमध्ये त्या ठिकाणी जमा करणार आहे. आमचं टार्गेट असं आहे की 12 तारखेला रविवारला ज्यांनी उत्पन्नाचा दाखला दिला, सर्व सदस्यांचे आधार कार्ड दिले आणि तो आमच्याकडनं अर्ज जर भरून घेतला तर 12 तारखेपासून तर 22 जुलैपर्यंत म्हणजे सन्माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसापर्यंत या इष्टांकामध्ये आम्ही भरलेल्या अर्जाचा समावेश त्या ठिकाणी करून घेऊन 22 जुलै ते 28 जुलैच्या दरम्यान जो अजितदादा पवार यांच्या जन्मदिवशी किंवा जन्माच्या निमित्तानं जनसेवा सप्ताह आम्ही जो साजरा करणार आहोत, त्या जनसेवा सप्ताहामध्ये या अशा ज्यांना राशन मिळत नाही अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांचे जे काही इष्टांकामध्ये समाविष्ट होऊन जे प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे ते प्रमाणपत्र आम्ही या 22 ते 28 जुलैच्या दरम्यान वाटप करणार आहे. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर ज्या काही विधवा परित्यक्त्या आहेत अशांची योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेमध्ये जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना सुद्धा 22 जुलै ते 28 जुलैच्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही निराधारच्या पगारीच्या केसेस आहेत त्या मंजूर करून त्या आम्ही त्या ठिकाणी वाटप करणार आहे. तशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी जनसेवा सप्ताह जो साजरा करायचा आहे सन्माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याच्यामध्ये या सगळ्या सेवा आमच्याकडून त्या ठिकाणी पुरवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. माझी विनंती आहे की रविवार सकाळी 9 वाजता लोणीजवळी येथील मठ संस्थांमध्ये ज्यांच्या राशन कार्डवर राशन मिळत नाही अशा लोकांनी उत्पन्नाच्या दाखल्यासह आपल्या घरातील सगळ्या सदस्याच्या आधार कार्डासह त्या ठिकाणी यावं. योग्य ते मार्गदर्शन आम्ही जे करणार आहोत त्या गोष्टीचा त्या ठिकाणी लाभ द्यावा. पुनश्च एकदा सन्माननीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जनसेवा सप्ताह जो आम्ही साजरा करणार आहे, या जनसेवा सप्ताहामध्ये विविध डिपार्टमेंटच्या विविध विभागाच्या काही कल्याणकारी योजना आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहे. तत्पूर्वी 12 जुलैच्या या शिबिराला मोठ्या संख्येनं लोणीजवळी येथील सर्व नागरिकांनी, सर्व लाभार्थ्यांनी उपस्थित राहावं आणि त्या दिवशी अजितदादा पवार साहेब यांच्या स्मृतीस त्या ठिकाणी उजाळा देण्यासाठी काही मान्यवरांची उपस्थिती सुद्धा त्या ठिकाणी राहणार आहे. त्याचबरोबर आपल्या तहसीलचे काही पुरवठा विभागाचे आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या संधीचा, या आमच्या मोफत शिबिराचा, या सगळ्या उपक्रमाचा जनतेने त्या ठिकाणी लाभ द्यावा असं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा महासचिव या नात्याने विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय अजितदादा, जय राष्ट्रवादी.